दीपास फुटबाग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त अजिबात कडू न लागणारी भरली कारली बनवणार आहोत. तर अगदी चविष्ट अशी भाजी बनते, एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी सर्वात आधी मी तर पाव किलो कारली घेतलेली आहेत. कारली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि कोवळी अशी कारली घ्यायची. जर मोठी अशी कारली असेल तर तुम्ही एकाचे 2 भागे करू शकता. आता सर्वात आधी आपण हलक्या हाताने जी वरची साल असते ना, ही काढून घेणार आहोत. याच्यामुळे ना कारल्याचा जो कडवटपणा असतो तो थोडा कमी होतो. तर याच पद्धतीने हलक्या हाताने सिलरने अशी आपण वरची ही साल काढून घेतलेली आहे. तर पाहू शकता याच पद्धतीने सर्व कारल्यांची आपण साल काढून घेणार आहोत. तर मी तर सर्व कारल्यांची साल काढून घेतलेली आहे वरची. आता सुरीच्या साहाय्याने किंवा पातळ अशी एखादी सुरी घ्यायची, त्याच्या साहाय्याने बरोबर असा मध्यभागी कारल्याला असा कट द्यायचा आहे. हा कट दिल्यामुळे ना आपण याच्यात व्यवस्थित असं सारण भरू शकतो. आता चमचीच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने आपण जे आतल्या बिया वगैरे आहेत ना कारल्यातल्या, त्या काढून घ्यायच्या आहेत. या अशा बिया काढून घेतल्या ना तर याच्यात मसाला छान भरता येतो. आणि ह्या जर बिया जर राहू दिल्या ना, याच्यामुळे कोणाकोणाला ना ॲसिडिटीचाही त्रास होतो बिया खाल्ल्यामुळे. तर छान अशा या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता सर्व कारल्यामधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपण कारल्यासाठी अजून एक बघा इथं पाव चमचा हळद घेतलेली आहे. कारल्याचा कडूपणा कमी व्हावा यासाठी आपण हळद आणि मीठ कारल्याला व्यवस्थित असं चोळून लावून घेणार आहोत. याच्यामुळे ना कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि मीठ आतपर्यंत मुरतो आणि कारली ही पटकन शिजतात. तर आपण अगदी झटकीपट मस्त चटपटीत अशी भरली कारली बनवणार आहोत. अगदी मोजून 15 ते 20 मिनिटात ती भाजी तयार होते. अजिबात रात्री वगैरे कारली चिरून न ठेवता अगदी सकाळी झटपट अशी भाजी बनवता येते. तर इथं मी सर्व कारल्यांना हळद वगैरे लावून घेतलेली आहे, हळद आणि मीठ. आता एक चाळणी घेतलेली, चाळणीमध्ये ही ना आपण ही कारली अशी ठेवून घ्यायची आहेत आणि अगदी 4 ते 5 मिनटं आपण ही कारली वाफवून घेणार आहोत. आता मी इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता ही कारली आपण अशी मस्त 4-5 मिनटं शिजवून घ्यायची. तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेणार आहोत. तर इथं पाववाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान असे खरपूस चटचटले असे भाजून घ्यायचे आहेत. छान असे खरपूस भाजायचे. आपण जो मसाला बनवणार आहोत ना, तर आता इथं 1 चमचा धणे घातलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घालायची आहे, 1 चमचा तीळ घातलेली आहे. आपण जो हा मसाला बनवणार आहोत ना, तुम्ही 3 ते 4 भाज्यांना मसाला वापरू शकता. भरली भेंडी, भरली कारली, भरली दोडकी. तर इथे जिरंही घातलेलं आहे. आता हा मसाला व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. छान असा सुगंध सुटे तोपर्यंत आणि छान असा गारही करून घ्यायचा आहे. गार झाल्यानंतरच आपण आता याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्त खरपूस असं आहे आपलं इथं मसाला तयार झाला. आता कारली आपली छान वाफवली आहेत बघा. सुरीच्या साहाय्याने असं चेक करायचं हलक्या हाताने. अगदी सुरी आपली व्यवस्थित त्याला जाते, टोचली जाते, म्हणजे आपली कारली ही 50% आता शिजलेली आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यात आपण हात भाजून घेतलेला मसाला घालायचे. मी याच्यात लसूणही घातलेले आहेत 7-8 पाकळ्या. आता याच्यात आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. मी इथं लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला घालायचा आहे, धना पावडर घातलेली आहे आणि घरातला आपला जो गरम मसाला असतो तो थोडा घालायचा आहे. आणि छान याला असं जाडसर असं आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. थोडंसं मीठही घालायचं आहे. आपण आधीही कारल्यांना मीठ लावलेले म्हणून लक्षात ठेवायचं आहे. मसाल्यामध्ये मीठ घालताना थोडं कमीच घालायचं आहे. आता मस्त असं जाडसर असा आपण हा जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही असा आपण हे दळून घेतलेला आहे मसाला. तर बाकीचा मसाला आम्ही या फ्रीजमध्ये ठेवून जाणार आहे. 7 ते 8 दिवस हा मसाला छान असा टिकतो. अगदी घाई गडबडीच्या वेळेस हा मसाला कामात येतो. तर आता मसाल्याला छान बाइंडिंग यावी म्हणून आणि कारल्यामध्ये मसाला अगदी टिकून राहावं म्हणून थोडंसं इथं 1 पळीभर तेल घातलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं आता कारल्याच्या मसाल्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे. फक्त मसाला भरला आणि आता आपली इथं भरली कारली तयार झालेली आहेत. या मसाल्याने तुम्ही भरली वांगीही बनवू शकता. अगदी एकदा बनवला का मसाला
8 ते 15 दिवस व्यवस्थित टिकतो. आता मसाला असा भरायचा आहे ना, अगदी बाहेर यायलाही नको म्हणून असा दाबून हा मसाला भरायचा आहे, म्हणजे तो कारल्यामध्ये जसाच तसा टिकून राहतो. तर याच पद्धतीने सर्व कारल्यांमध्ये आपण आता मसाला भरून घेणार आहोत. छान असं पाहूनच तोंडाला मस्त पाणी सुटते. अजिबात जे कारले खात नाही ना, नको नको म्हणणारे आवडीने खातील अशी चटपटीत कारल्याची भाजी तयार होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. अजिबात कडू लागत नाही ही भाजी, अगदी आयत्या वेळीही बनवली ना. आणि जर तुम्ही सकाळी टिफिनच्या वेळेस बनवत असाल तर रात्रीच ही कारली चिरून ठेवा. तर आता सर्वात आधी आपली कारल्याचे मसाले भरून झालेले आहे. आता कढईमध्ये 1 ते 2 पळी तेल घालायचं आहे आणि आपण जो मसाला भरून घेतलेली कारली आहेत ती याच्यावर आपण आता वाफवून घेणार आहोत. अगदी तेलावर अजिबात पाण्याचा इथं वापर करायचा नाही आहे. आपण कारली वाफवून घेतल्यामुळे शिजायला अगदी कमी वेळ लागतो. अगदी 7-8 मिनटात आपली कारली इथं शिजून तयार होतात. तर सर्व कारली मी इथं कढईमध्ये अशीच ठेवून घेतलेली, खाली तेल टाकलेलं. तर एक भाग छान असा आपला करपूस असा भाजून घ्यायचा आहे, छान असा, अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. अगदी वाफेवरच ही कारली शिजणार आहेत. तुम्ही सकाळच्या डब्यासाठी भाजी बनवू शकतात. अगदी टिफिनला नेण्यासारखी ही भाजी आहे. तर रात्रीच सर्व मसाला वगैरे तयार करून घेतला ना, आता अगदी सकाळी घाई गडबडीत तुम्ही पटकन अशी ही भाजी तयार करू शकता. तर याच्यावर आता झाकण झाकून याला 5 मिनटाची वाफ काढायची आहे. तर पाहू शकता खालचा भाग छान असा आपला शिजलेला आहे. आता सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने कारली अशी छान तेलात उलटपलट करून घ्यायची. अगदी तेलही खूपच कमी लागतं, अगदी कमी तेलात. आता इथं 2 पळी तेल घातलेलं, तर याच्यातच आपली सर्व कारली छान अशी शिजलेली आहेत. आता पुन्हा आपण ही कारली अशी 3 ते 4 मिनटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे आपला जो भाग आहे वरचा तोही छान शिजून जाईल. परत इथं थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आणि परत 4 ते 5 मिनटाची याला वाफ काढायची आहे. आता 4 ते 5 मिनटाची वाफ काढल्यानंतर इथं मी आता गॅस बंद केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथं आपली चमचमीत अशी कारली तयार होतात. तर कारली शिजून मस्त इथं तयार झाली आहे बघा. आता इथं काटा चमच्याने मी टोचून बघितलं, मस्त आपली कारली इथं तयार झालेली आहे. अगदी पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकतात. नको नको म्हणणारे आवडीने खातील आणि 7 ते 8 दिवस ही कारली आरामशीर टिकतात. वरती 3-4 दिवस राहू शकतात आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर बरोबर 8 दिवस ही कारली फ्रीजमध्ये छान टिकतात. तर मस्त आपली इथं भरली कारली तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी